नमस्कार. मी सौ प्राजक्ता जोशी सुपेकर. UAE मधील मराठी बांधवांना मराठी पुस्तके वाचण्याची पर्वणी दिल्याबद्दल मी प्रथमतः ग्रंथपेटीची आभारी आहे. माझ्या मते पुस्तक हे एकमेव साधन आहे की जे आपले मन भूतकाळात, वर्तमान काळात आणि भविष्यकाळात भ्रमण करू शकतं आणि आपली विचारशक्ती ही मधमाशीसारखी विविध स्तरांवरची मधुरूपी माहिती गोळा करून आपलं आयुष्य समृद्ध बनवतं. काही पुस्तकं आपल्याला खूप आवडतात, पण काही पुस्तकं ही भावतात आणि भावलेली पुस्तके आपल्या जाणीवा पुनर्जीवित करून आपल्या आयुष्याला एक आकार देतात. असंच मध्यंतरी माझ्या वाचनात एक पुस्तक आलं. पुस्तक वाचून झाल्यावर जवळजवळ आठवडा झाला तरी मी मानसिकरित्या त्या पुस्तकातच गुंतले होते. त्या पुस्तकाचे नाव संभ्रम. लेखकाचे नाव श्री अनिल अवचट. प्रकाशक श्री अशोक केशव कोठावळे, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, आवृत्ती 5वी, सन 2011. श्री अनिल अवचट हे सामाजिक स्तरांवरच्या घटनांचे अभ्यासू व्यक्तिमत्व, पेशाने पत्रकार. त्यांच्या लिखाणातच त्यांचा अभ्यास, समर्पण, वाचन, भाषाशैलीवरचे प्रभुत्व आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्य घटनांवर परखडपणे विचार मांडण्याचे धाडस दिसून येते. आपला समाज हा विविध स्तरांनी बनलेला आहे. काही सामाजिक स्तर हे 4 मध्ये ग्रासलेले आहेत. 4 म्हणजे अशिक्षित, अन्याय, अत्याचार आणि अमानुष वागणूक. एकदा कोणी ह्या 4 विळख्यात सापडला की त्याचं आयुष्य भयावह, अकल्पित आणि क्लेशदायक होऊन जातं. ह्या सामाजिक प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारं पुस्तक म्हणजे संभ्रम होय. देवदासी प्रथा म्हणजे देवाला वाहिलेल्या मुली एवढंच काय ते इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं मला आठवतंय. पण ह्याचा नक्की अर्थ काय? ह्यामुळे समाजात होणाऱ्या गैरसमजुती, देवदासी झालेल्या मुलींच्या कुटुंबाची अवहेलना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पुस्तकातील एका वाक्याने तर माझी झोपच उडाली. लेखकाने देवदासी झालेल्या मुलीला विचारले की का वाहिले तुला देवाला? तर त्यावर त्या मुलीचे असे उत्तर होते की आई वडील लहानपणीच वारले, म्हणून घरातील 21 गुंठे जमीन जायला नको म्हणून म्हातारीने म्हणजे हिच्या आजीने हिचे लग्न जमदग्नी ऋषींशी लावून दिले. तर अशा पद्धतीच्या अनेक अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा यांच्यावर बोलके भाष्य करणारे पुस्तक म्हणजे संभ्रम आहे. खरं तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू, पण त्यातील धूसर लक्ष्मण रेषा जर ओलांडली तर विनाश हा अटळच. आत्मनिर्भर दिशेकडे पावलं टाकत असताना आपल्या वाटेवरती जर छोट्या मोठ्या समस्या आल्या तर आधारासाठी आपण कोणाचा हात धरायचा? ज्यांचे हात धुंदुगिरी, ढोंगीपणामध्ये मलिन झालेत त्यांचे, की जे प्रामाणिकपणा, कष्ट व निस्वार्थी प्रेमाने आपल्याला आशीर्वाद द्यायला तत्पर आहेत त्यांचे? हे ओळखणे अत्यंत गरजेचे ठरते आणि ते ह्या पुस्तकातून व्यतीत होते. 4 मध्ये जख ग्रासलेल्या किंवा जखडलेल्या काही समाज घटकांचा अंत हा तिथल्याच वातावरणात गुदमरून होतो. त्यांना बाहेर पडायला कुठं मार्गच दिसत नाही. सामाजिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक खच्चीकरण, हीन वागणूक म्हणजेच आपलं आयुष्य मानणं हे विकसितपणाकडे जाणारे लक्षण आहे का? हे संभ्रमात पाडणारे आहे. त्याचप्रमाणे एकीकडे श्रद्धेच्या व प्रामाणिक कष्टाच्या जोरावर एक समाज हा प्रगत व प्रगल्भ होतोय, पण काही सामाजिक घटक हे अंधश्रद्धेच्या अग्नीमध्ये होरपळतोय. मग आपण विकसित की अविकसित हे देखील संभ्रमात टाकणारे आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर असे अनेकविध प्रश्न माझ्या मनाला भेडसावू लागले आणि लेखकाने दिलेले शीर्षक संभ्रम हे समर्पक वाटू लागले. ही सामाजिक भिन्नता लक्षात घेता आपण ज्या आईवडिलांच्या उदरी जन्माला आलो, अतिशय सकारात्मक, सधन, सुखवस्तू, शैक्षणिक वातावरणात आहोत याचा मनापासून स्वीकार करूया आणि आयुष्यात येणाऱ्या प्रश्नांना धीराने, धाडसाने आणि विचाराने सामोरे जायला पाहिजे हे पुरेपूर ह्या पुस्तकातून शिकायला मिळते. त्याचप्रमाणे आपल्या इतर समाज बांधवांना त्यांच्या दलदलीतून बाहेर काढून नवीन आयुष्याची किरणे दाखवली पाहिजे हे देखील या पुस्तकातून कळते. त्यामुळे ह्या प्रसंगी एक संस्कृत सुभाषित आठवते, सर्वं परवशम दुःखम सर्वमात्मं सुखम. याचाच अर्थ की आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रश्नांच्या समस्या सोडवण्यासाठी आपणच तत्पर असले पाहिजे. त्यातच सुख आहे. पण ते सोडवण्यासाठी आपण चुकीच्या व्यक्तीचा हात धरला तर मग फसवणूक, विश्वासघात, गैरवापर यासारख्या दुःखदायक वारांना सामोरे जावे लागू शकते. पण
आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत आपल्याला संयमी, संतुलित आणि सकारात्मक ठेवण्यासाठी श्रद्धाच उपयोगी पडते. तर श्रद्धेमध्ये खूप मोठी ताकद सामावली आहे. पण तिला जोड शिक्षण व वैचारिकतेची असणं देखील अत्यंत गरजेचं आहे. हा विचार करण्याची प्रेरणा मला या पुस्तकातून मिळते. म्हणून या पुस्तकाला 5 पैकी मी 4.5 स्टार्स देईन आणि माझ्या सर्व मित्रमंडळींना आवाहन करते की तुम्ही देखील हे पुस्तक जरूर वाचावे. धन्यवाद.